तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ग्रॅडेक्स अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲरेज. ॲरेज हा एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे जावास्क्रिप्ट मधला. तर या व्हिडिओला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करू. एक पहिल्या पार्टमध्ये म्हणजे आजच्या पार्टमध्ये आपण ॲरेजला समजून घेऊ, ॲरेज लिहिण्याची पद्धत समजून घेऊ आणि त्याच्या ॲरेजला लिहिताना काय छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे ते गोष्ट आज आपण पूर्ण समजून घेऊ. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण ॲरेजच्या सगळ्या मेथड समजून घेऊ. ठीक आहे, तर स्टार्ट करू. सगळ्यात पहिले आपलं बेसिक काम index.html, जे आपली फाईल आपण बनवतो index.html, देन script.js. ठीक आहे, तर index.html मध्ये आपला बॉयलर प्लेट आणि या बॉयलर प्लेट मध्ये आपल्या script.js च्या फाईलला आपण लिंक करून टाकू script.js. ठीक आहे, ओके. सो ही प्रोसेस आपली झाली. आता स्टार्ट करू आपण आपल्या ॲरे सोबत. ॲरे तर ॲरे काय आहे? ॲरे काय आहे की सिम्पली एका कंटेनर मध्ये मोर दॅन वन व्हॅल्यू आपण होल्ड करू शकतो. म्हणजे अन ॲरे इज होल्ड मोर दॅन वन व्हॅल्यू. आणि त्याला आणखी आपण जर डिफाईन केलं तर त्याला असं म्हणू शकतो इट इज अ कलेक्शन ऑफ ॲटम्स. कलेक्शन ऑफ ॲटम्स इज नोन ॲज ॲरे, किंवा कलेक्शन ऑफ डेटा, कलेक्शन ऑफ मल्टिपल डेटा इज नोन ॲज ॲरे. आणि हा डेटा जो घेतो तो कलेक्शन किंवा ॲटम्स चं कलेक्शन जो घेतो तो एका लिनियर वे मध्ये घेतो. म्हणजे इट स्टोर्स व्हॅल्यूज इन अ लिनियर वे. ओके. आणखी त्या डेटाला किंवा व्हॅल्यूजला आपण इन्फॉर्मेशन पण म्हणू शकतो की इट स्टोर्स इन्फॉर्मेशन इन अ लिनियर वे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण पाहू की ॲरेला लिहत कसे असतात. तर बेसिक आपला एक कोणताही व्हेरिएबल घेतला, कॉन्स्ट, ॲरेला आपण एक नाव द्यायचं, इट्स ए ARR. एक व्हेरिएबल मध्ये आपण त्याला स्टोअर केला आणि स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये आपण ॲरे लिहू शकतो. ठीक आहे, जसं की 1 ही एक व्हॅल्यू झाली, 2 ही एक व्हॅल्यू झाली, 3 ही एक व्हॅल्यू झाली, 4. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ॲरे मध्ये मल्टिपल व्हॅल्यूज घेऊ शकतो. ठीक आहे, तर ही झाली सिंपल पद्धत ॲरे लिहायची. सगळ्यात पहिले एक आता सिम्पली आपण याला console.log करून पाहू. console.log मध्ये आपण जेव्हा ARR करू, कंट्रोल सेव्ह करतो. ठीक आहे, आणि सर्व्हर सोबत आपण याला ओपन करून पाहू. तर तुम्ही टर्मिनल मध्ये पाहू शकता आपल्या कन्सोल डेव्हलपर टूल मध्ये की आपल्याला एक ॲरे प्रिंट झालेला आहे. तर ॲरे प्रिंट झाल्यानंतर यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत आपल्याला, की आपण काय पाहिलं होतं की ॲरे हा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, आपण दोन डेटा टाइप्स पाहिले होते, एक प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. ठीक आहे, नॉन प्रिमिटिव्ह मध्ये आपण ऑब्जेक्ट पाहिलं होतं. ऑब्जेक्ट मध्ये आपण कीज आणि व्हॅल्यूच्या पेअर मध्ये आपण आपला डेटा घेतो. तसंच ॲरे पण एक ऑब्जेक्ट आहे, बट याच्यामध्ये आपण कीज न घेता आपण याच्यामध्ये हे इंडेक्सिंग नावाची एक गोष्ट असते. इंडेक्स जसा हा 0th इंडेक्स आहे, 1th इंडेक्स आहे, 2 आहे, 3 आहे, आणि प्रत्येक इंडेक्सला व्हॅल्यू असते. जसं की 1 आहे हे 0th इंडेक्सची व्हॅल्यू आहे, 2 आहे हे फर्स्ट इंडेक्सची व्हॅल्यू आहे, 3 आहे सेकंड इंडेक्सची व्हॅल्यू आहे, आणि 4 आहे हे थर्ड इंडेक्सची. त्यानंतर आणखी एक लेंथ नावाची प्रॉपर्टी या ठिकाणी दिलेली आहे. तर ते आपल्याला आपल्या ॲरेमध्ये किती आयटम्स अवेलेबल आहे त्याची लेंथ आपल्याला सांगते. ठीक आहे, आपण प्रोटोटाइप मध्ये जेव्हा ओपन केलं तेव्हा आपल्याला पूर्ण फंक्शन्स याच्यामध्ये अवेलेबल असलेले आपल्याला दिसतात, मेथड्स आणि फंक्शन्स. ठीक, सो हा झाला बेसिक ॲरे लिहिण्याची पद्धत, आणि त्याला आपण डेव्हलपर टूल मध्ये कसं पाहू. ठीक आहे, तर हा एक ॲरे झाला. आता ॲरे जसं आपण या ठिकाणी स्ट्रिंग मध्ये दिला, तसंच आपण ॲरेला नॉर्मल नंबर पण देऊ शकतो. नॉर्मल नंबर मध्ये पण त्याच्या व्हॅल्यूज आपण प्रोव्हाइड करू शकतो. तर कॉन्स्ट ARR इज इक्वल टू जसं की 1 2 3 4 5 6. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे जसं आपण पहिल्या ॲरेमध्ये आपण स्ट्रिंग घेतली होती, सेकंड ॲरेमध्ये आपण नंबर पण घेऊ शकतो. ठीक आहे,
कारण की कलेक्शन ऑफ डेटा टाइप्स आहेत, कलेक्शन ऑफ मल्टिपल डेटा, आणि डेटा कोणत्या पण प्रकारचा असू शकते. तो स्ट्रिंग मध्ये पण असू शकतो किंवा तो नंबर मध्ये पण असू शकतो. तर आपण आता नंबर मध्ये घेऊन पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की सेम 1 2 3 4 5 6 ह्या 6च्या 6 व्हॅल्यू म्हणजे आपली लेंथ झाली 6, आणि इंडेक्सिंग स्टार्ट झालं 0 पासून. 0 ची व्हॅल्यू आहे 1, 1 ची व्हॅल्यू आहे 2, सेकंडची थर्ड, थर्डची फोर्थ. अशा प्रकारे आपण नंबर्स पण आपल्या डेटाच्या स्वरूपात आपण घेऊ शकतो. ठीक आहे. फक्त याच्यात काय आहे की जेव्हा आपण त्याला नंबर्स मध्ये लिहितो तेव्हा आपला डेटा टाइप नंबर असेल आणि त्या आपल्या व्हॅल्यूजचा, आणि जेव्हा आपण स्ट्रिंग मध्ये लिहू तेव्हा त्या स्ट्रिंगचा डेटा टाइप स्ट्रिंग असेल. ठीक आहे. तर हे तर एकदम बेसिक गोष्ट आहे. आणि काय लक्षात ठेवायचं आहे की ऑब्जेक्टच आहे. ऑब्जेक्टच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण जसं ऑब्जेक्टमध्ये आपण डेटाला कलेक्ट करू शकतो तसंच मध्ये पण करू शकतो. फक्त ऑब्जेक्टमध्ये कीज आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये आपण आयटम्स घेतो, आणि याच्यामध्ये मध्ये इंडेक्स नंबर असतो, इंडेक्सिंग यूज होते, इंडेक्स नंबर असतो आणि त्याची व्हॅल्यू असते. ठीक आहे. तर हा एक बेसिक महत्वाचा डिफरन्स झाला ऑब्जेक्ट आणि मध्ये. बाकी आहे हा पण ऑब्जेक्टमध्ये. ठीक आहे. तर इंडेक्सिंग हा एक पार्ट पाहिला होता आपण. जर याला मला डायरेक्ट इंडेक्स नुसार ऍक्सेस करायचं असेल तर मी इंडेक्सनुसार डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो. जसं की 0th इंडेक्सवर काय आहे, तर ARR ऑफ 0 असं जर मी सेव्ह केलं तर मला भेटणार माझी व्हॅल्यू 1, कारण की 0 इंडेक्सवर सगळ्यात पहिला माझा 1 हा आयटम आहे किंवा एलिमेंट आहे. इथे मी 0च्या ऐवजी समजा 2 टाकला तर सेकंड इंडेक्सवर माझी व्हॅल्यू जी 3 होती 3 मला प्रिंट झाली. ठीक आहे. या इंडेक्सिंगचा यूज करून आपण आपल्या ऍरेला इंडेक्सचा यूज करून आपण आपल्या ऍरेला अपडेट पण करू शकतो. तर ते कसं करू आपण ऍरेला अपडेट, मी तुम्हाला एक सांगतो, एक्झाम्पल देऊन. ठीक आहे. तर ARR ऑफ, फॉर एक्झाम्पल मला 1 नंबरची व्हॅल्यू चेंज करायची आहे, इंडेक्स नंबर 1 ची इज इक्वल टू, याच्या जागेवर मी एक नवीन व्हॅल्यू देतो 0. याला सेव्ह करतो. तुम्ही पाहू शकता की आपण आपला ऍरे प्रिंट केला console.log मध्ये ARR, आणि याच्या आतमध्ये 0 इंडेक्सवर 1, 1 इंडेक्सवर 0 जो आपण अपडेट केला होता लाईन नंबर 5 मध्ये आपण जो ऍरे लिहिलेला आहे. त्यानंतर नॉर्मल ऍरेला आपण 6 मध्ये आपण इंडेक्सिंगचा हेल्प घेऊन आपण आपली व्हॅल्यू अपडेट केली, जे इंडेक्स नंबर 1 म्हणजे हा झाला 0 आणि हा 1 म्हणजे 2. इंडेक्स नंबर 1 वर 2 ही व्हॅल्यू होती, या 2 ला आपण 0 ने अपडेट केलं, आणि नंतर आपण तर हे झालं बेसिक्स ऍरे आणि ऍरेच्या इंडेक्स बद्दल. आता आणखी एक महत्वाचा कन्सेप्ट मध्ये की आपण ऍरेला ऍक्सेस करू शकतो विथ द हेल्प ऑफ लूप पण. ठीक आहे. तर बेसिक फॉर लूपचा यूज करून आपण आपल्या ऍरेला कसा ऍक्सेस करू शकतो ते आपण या एक्झाम्पल मधून पाहू. ठीक आहे. हा एक आपला बेसिक ऍरे आहे, याला मला आता ऍक्सेस करायचा आहे. तर मी काय करणार, सिम्पली फॉर लूपचा यूज करणार. फॉर लेट आय म्हणजे आपला इंडेक्स इज इक्वल टू 0, कारण की 0 पासून स्टार्ट करायचं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आय इज लेस दॅन, आता या ठिकाणी आपण लेंथ नावाची प्रॉपर्टी पाहिली होती. ARR डॉट लेंथ म्हटलं तर आपल्याला पूर्ण लेंथ येईल आपल्या ॲरेची. ठीक आहे. म्हणजे जितके एलिमेंट्स प्रेझेंट असेल त्याची पूर्ण लेंथ येईल. तर आपण इथे ARR डॉट लेंथ जर टाकलं, ARR डॉट लेंथ म्हणजे आय इज लेस दॅन ARR डॉट लेंथ जर असं टाकलं तर आपल्याला जे काही त्याची लेंथ आहे ॲरेची तिथपर्यंत असं काउंट जाऊन त्याला ते कम्पेअर करणार आणि थांबणार. ठीक आहे. त्यानंतर आपला इन्क्रीमेंट आय प्लस प्लस, त्यानंतर आपण एक कन्सोल डॉट लॉग मध्ये सिम्पली ARR ऑफ आय जर केला तर तुम्ही पाहू शकता की 1 2 3 4, तर आपण नॉर्मली ऍक्सेस केला आपल्या ॲरेजच्या व्हॅल्यूला. ॲरेज मध्ये आपले जितके काही डेटा होता, म्हणजे आपले व्हॅल्यूज होते, एलिमेंट्स होते, त्या प्रत्येकाला आपण ऍक्सेस केलं विथ द हेल्प ऑफ फॉर लूप. जसं आपण या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यूज आपल्या प्रिंट केल्या विथ द हेल्प ऑफ फॉर लूप, तसंच एक ॲरेसाठी आपण फॉर लूपचा यूज करतो पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू प्रिंट करायसाठी.
तर ते कसं काय करू आपण विथ द हेल्प ऑफ फॉर लूप. आपण त्याचं एक्झाम्पल पाहू. फॉर ऑफ लूप, सॉरी. तर फॉर ऑफ लूपने आपण कसं करायचं, तर सिम्पली फॉर ऑफ लूपचा आपण सिंटॅक्स फॉर ऑफ फॉर त्यानंतर त्याच्या आतमध्ये लेट लेट नंतर एक आयटम किंवा एलिमेंट काही पण आपण घेऊ शकतो. ठीक आहे. ते घेतल्यानंतर ऑफ नावाचा आपण कीवर्ड त्या ठिकाणी वापरायचा आणि आपल्या ॲरेचं नाव. ठीक आहे. त्यानंतर कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण जो कोणता एलिमेंट त्या ठिकाणी, जो कोणता वर्ड, जो कोणता आपण एलिमेंट किंवा आयटम लिहिला होता त्या ठिकाणी, तो आपण लॉक करायचा. कंट्रोल सेव्ह. आणि तुम्ही पाहू शकता सेम जसं आपण फॉर लूपचा यूज करून आपण पूर्ण आपल्या व्हॅल्यूज प्रिंट केल्या अरे मधल्या सगळे आयटम्स, तसंच आपण फॉर ऑफ लूपचा यूज करून थोडा कमी, म्हणजे जास्त न लिहिता थोडा कमी कोड करून आपण आपलं पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यूज आपण प्रिंट करू शकलो. ठीक आहे. सेम आउटपुट आला दोघांचाही. बट हे होतं की आपण लूपिंग कशी करू शकतो ओव्हर अन ॲरे. ठीक आहे. आपल्याला जर आपल्या आयटम्सला प्रिंट करायचं असेल तर ठीक आहे. हे होतं. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की बेसिक आपण ॲरे काय असतो, काय की ॲरे इज अ कलेक्शन ऑफ आयटम आणि कलेक्शन ऑफ आयटम इन अ लिनियर वे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ॲरे डॉट लेंथ नावाची एक प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी पाहिली, जे पूर्णच्या पूर्ण आपल्याला लेंथ सांगणार. त्यानंतर इंडेक्सिंग पाहिला आपण. इंडेक्सिंग खूप या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याला आपण इंडायसेस पण म्हणतो. तर इंडेक्स म्हणजे काय असते, जसं नॉर्मल ऑब्जेक्टमध्ये कीज आणि व्हॅल्यूज असते, तसं इंडेक्स आणि त्याची व्हॅल्यू या ठिकाणी ॲरे मध्ये आपल्याला असते. ठीक आहे. तर आपण लूपिंग पाहिलं. फॉर लूपचा यूज करून आपण आयटम पूर्ण प्रिंट करू शकलो आणि फॉर ऑफ लूपचा सेम यूज करून आपण सेम आउटपुट त्या ठिकाणी काढू शकलो. ठीक आहे. तर हा होता ॲरेचा पार्ट 1. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण ॲरेच्या महत्वाच्या काही मेथड्स पाहू. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.